तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर 3 दिवसांनी बेड्या ठोकण्यात आल्या। आरोपीने केलेलं जीपे ट्रान्झॅक्शन, 19 वर्षीय मुलाने पोलिसांना दिलेली माहिती आणि या प्रकरणात मोनिश मणेरा या मुलाने पोलिसांना केलेली मदत, यामुळे सैफच्या हल्लेखोराला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं। आणि या संदर्भात ताजी अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, एक महत्त्वाची माहिती या पोलीस सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे आणि या माहितीच्या द्वारे असं समोर आलेलं की ठाणे पोलिसांची देखील एक महत्त्वाची भूमिका संपूर्ण ऑपरेशनमध्ये होती असं ऐकून कळतंय। आता ही भूमिका कशी होती, काय होती, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलीस ही ठाणे पोलिसांकडे त्यांची एक टीम जी आहे ती काल आलेली होती आणि त्यांनी काही नंबर जे आहे किंवा काही माहिती जी आहे ती ठाणे पोलिसांबरोबर शेअर केली होती। आता जो आरोपी होता त्या आरोपीच्या संपर्कामध्ये एक व्यक्ती, ठाण्यातला एक व्यक्ती जो आहे तो होता आणि त्या व्यक्तीचा नंबर जो आहे तो ठाणे पोलिसांना मुंबई पोलिसांनी शेअर केला होता। आता त्या व्यक्तीला ताब्यात घेण्याची जबाबदारी ही ठाणे पोलिसांची होती आणि ताबडतोब ठाणे पोलिसांनी त्या व्यक्तीला ठाणे स्टेशनच्या जवळच्या ब्राह्मण सोसायटीच्या इथून त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि हा जो व्यक्ती आहे त्याचं नाव सांगितलं जाते अभिषेक हेगडे असं त्याचं नाव सांगितलं जातं आणि 19 वर्षाचा तो आहे असं देखील पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे। आता या अभिषेक हेगडेला ज्यावेळी पकडलं त्यावेळी त्याला कासरवडीला घेऊन आणण्यात आलं, मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याने देखील याच ठिकाणचं म्हणजे कासरवडवलीचं या लेबर कॅम्पचंच लोकेशन हे दिलेलं होतं पोलिसांना की तो जो आरोपी आहे तो याच ठिकाणी आहे असं त्याने सांगितलं होतं। त्याचबरोबर जे पोलिसांकडे डेटा होता, जो डम डेटा होता किंवा जे मोबाईलचं वेगवेगळ्या लोकेशन होतं त्यापैकी एका मोबाईलचं लोकेशन देखील याच ठिकाणी सापडत होतं। त्यामुळे पोलिसांनी एक कोम्बिंग ऑपरेशन केलं। ठाणे पोलिसांची एक टीम होती, मुंबई पोलिसांची एक टीम होती आणि त्यांनी रात्रीच्या रात्री येऊन आधी या लेबर कॅम्पमध्ये अनेक लोकांची चौकशी केली आणि त्यानंतर या लेबर कॅम्पच्या मागे जाऊन त्या व्यक्तीला म्हणजे त्या आरोपीला पकडलेला आहे। त्यामुळे ठाणे पोलिसांची एक महत्त्वाची भूमिका या संपूर्ण ऑपरेशनमध्ये होती आणि हा जो आरोपी आहे तो याच परिसरामध्ये राहत होता असं देखील पोलिसांना कळलेलं आहे। आता तो नेमकं या ठिकाणी कोणाच्या मदतीने राहत होता, कशा प्रकारे राहत होता, नेमकं कुठे काम करत होता किंवा कशा प्रकारे तो हाऊसकीपिंगच्या कामाला लागला होता, कोणते डॉक्युमेंट्स त्याच्याकडे होते की नव्हते, हे सगळं आता चौकशीमध्ये समोर येईल। मात्र जी व्यक्ती आहे अभिषेक हेगडे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आणखीन काही माहिती मिळते का अभिषेक हेगडेकडून हे देखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतात किंवा या संपूर्ण चोरीच्या संबंधामध्ये अभिषेक हेगडेचा देखील काही संबंध आहे का हे देखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करतात। मात्र आता संपूर्ण तपास जो आहे तो मुंबई पोलीस करतात। ठाणे पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार करून मुंबई पोलिसांकडे आरोपी आणि हा जो त्याच्याबरोबर संबंधित व्यक्ती आहे याला देखील मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।